बघा कामाला गेलं ती गेलं, मला तंडून गेले तर तुझा डबा नको, माझी मी काय तर करीन, हॉटेलवर खाईन. किती दिवस हॉटेलवर खाणार आहे तर हा? ती सहज बोलून गेलं, पण किती दिवस हॉटेलवर खाणार आहे तर? घरची सर येते का? येते का घरची सर? मग ही कळत नाही का? डोकं चालत नाही का? असं काय तर बोलून जायचं, दुसऱ्याला पण त्रास, स्वतःला पण त्रास. पण त्रास द्यायचं ठरवलं या. म्हणलं होतं अव पाऊस पडतोय, ती नैसर्गिक आहे. मला तर माहित होतं का पाऊस येणार आहे. मकाला पाणी द्यायला लावलं. म्हणलं मका आता खरंच मित्रांनो बरं का सुकून गेली ती पाक असं उभा राहिली होती. मग माझं कर्तव्य आहे ना त्याला सांगायचं, कामालाही जायचं, मी लक्ष ठेवायचं, सगळं बघायचं. त्यात तण पण आलंय. मी म्हणलं टिंजर आणा, ते कसलं औषध असतं ते फवारायचं, आळीवचं मिक्स करा, ती मारा, सगळं व्यवस्थित होतं या. पण आपल्याला ऐकायची कॅपॅसिटी आहे का? पाणी दिलं म्हणून माझ्या संग भांडणं करता या. कामाला गेले तर कामावरून ये पण उशीर लागतो तुम्हाला. मग एवढं रागभर आहे का डबानं नेणं? हे मला एक कळत नाही. हे असं करणं चुकीचं आहे व. आम्ही काळजी करायची, तुमच्या पोटात दुखतंय, आम्हाला चेन नसती, जीवाला आमच्या चेन नसती. पुरगी एवढं मोठं घर आहे, पुरगीन मीच घरी असतो. काय आहे का त्या म्हणजे हाय का काय करमणूक आहे का काय? आमची हवा हे सासू-सासरं ती आम्ही चौघं होतो. पुरगी माझी 5वी. त्या टायमाला आधार होता काय तर आमच्या सासू-सासऱ्याचा. ती दोघं होती तर मला आधार होता. मी बोलत ती बसायची त्यांच्या संग. त्यांची आत्या आमच्या आजारी असल्या तर त्यांचं काम ते करण्यात मला टाइम जायचा. हाय का आता कोण मला तरी तुमच्याशिवाय? तुम्ही जर असं सारखं ताना केलं, भांडणं केली माझ्या संग, मी कुणाकडे बघायचं सांगा बरं? तुम्ही भांडणं करा मला वाटतं का? आता पुरगी एक हाय म्हणून माझी एक कसं तर टाइम जातो. एकट्याला घर खायला होतं, तुम्हाला ती कळलं नाही. उगं काय तर बघायचं, हे असं करायचं, तुम्हाला तर पटतं का? मान्य आहे मला. आता काय झालं, पाणी दिल्यामुळं मका जरा बरी झाली. पण काय झालं, पाऊस पडल्यानं ती मका अशी पडल्यागत झाली आहे. त्यामुळं ती काय म्हणते तर मुळ्या ती तुटते त्या. पण आता इलाज आहे का? असं भांडून करून ती मुळ्या नीट होते ते का सांगा बरं? कारण काय कळलं नाही बघा. येतं काय कळलं नाही. फोन पण केला, फोन पण उचलला नाही. आता राग एवढा मनात असताना कशाला उचलायचा आहे फोन? काय बायकून काय गेली उडत म्हणत असते. पण मला काळजी वाटते व, पोटात दुखतंय त्यांच्या. तरी गेले तर या नको म्हणत होती जाऊ नका. घरात बसून काय आयतं कोण घालणार आहे? तू आणून घालते का मला आयतं? कष्ट केलं तर 4 पैसे येतात. सदै आडवं आडवंच बोलायचं. घरात तू तर घरात काय काम करते? तू तर घरात काय काम करते? तुझं चालूच असतं की 4 घरातली भांडी धुणं करते आणि निवांत झोपती. त्यांना काय माहित आहे मी काय करते काय नाही? आता घरात काय एक काम असतं का? माझ्या बहिणी पण आहे त्या घरात ने, त्यांना विचारा बर काय घरात एक काम असतं का? लेकरू आहे, लेकराचं पण बघावं लागतं, त्याला आंघोळ पाणी खाऊ काहीतरी. बरं आमची छोटी फॅमिली आहे, पण त्या छोट्या फॅमिलीसाठी पण करावं लागतं का नाही मला? आपण तिघच आहे. तुम्ही आज डबा घेऊन गेला नाही, स्वयंपाक मी केला पण तुम्ही न्याला नाही. आता ती तुमची चूक आहे, मला काय सांगताय? ती तुमची चूक आहे ना, तुमची तुम्ही बघून घ्या. पण हे असं आता 4 भांडी तेवढी तर मला घासावं लागते. ती ना कपडे आली, शेळ्या येत्या. आज शेळ्या त्यांनी बांधल्या तर लगे म्हणलं मी शेळ्या बांधल्या. अहो इतक्या दिवस मी बांधत होती तेव्हा ह्यांना दिसलं नाही. आता मी बांधले ते म्हणून सांगते तर या. 1 दिवस करून 10 दिवस केलेलं फरक असतो का नाही? आज काय नाही बघा, नुसतं रागानं गेले तर या हॉटेलवर जेवतो. किती दिवस माणूस हॉटेलवर जेवल? किती दिवस? लिमिट असतं त्याला. मला पण कळतं या हॉटेलवर 1 2 जाऊ दे, मी म्हणते 10 दिवस जेवतेला. परत तर घरची यावं लागते ना, घरी यावं लागते का नाही? का 4 पैसा येतो म्हणून बाहेर जेव? ही बोलण्याची पद्धत काय? कसं समजून घ्यायचं तुम्हाला? कसं समजून घ्यायचं? पण काय चालू आहे काय नाही?
शेतात पीक आहे म्हणल्यावर त्याची शेताची काळजी कुणी घ्यायची? त्या शेत मालकाने घ्यायची का दुसऱ्याने घ्यायची? पाक सुकली होती मका, तुम्हाला पण मी दावली होती, तरी तुम्ही असं केलं हा? पाऊस पण बरं का नाही नाही म्हणूस तर पण कालच तेवढा कसा पडला बघितलं. ती कसं का होईना बरं का, पण घडलं, पण भांडणं लागली बरं का. पावसानं जी मका पडली आणि काय झालं, ह्याच्या अगोदरला एक पीक केलं तर मकच आम्ही त्या टायमिंगला असंच कोळपली मका आणि कसं झालं पावसानं वाऱ्यानं मका पडली. मकाचं लय नुकसान झालं त्या टायमाला बरं का. पाक कणस अशी कणस तर पाक उंदराने गुशीने खाल्ली होती आणि मकवानाची ती ताट असते ती ना ती पाक सडून गेलती. एवढं नुकसान बघून त्यांना पण लय टेन्शन आलं तर त्यामुळं त्यांना तीच चूक आता होणे म्हणून ती माझ्या संग असं भांडणं करायला लागली. तर बघा मला पण वाटतं की पण नुकसान होणे, पण मी काय बळण केलं नाही, ती माझी चूक नाही. आता सुकायला लागलं पाणी द्यायला लावलं, पण ह्या पावसानं म्हणजे त्या म्हणते ती किंवा अपघात झाल्याने तसं अचानक पाऊस पडला हो. त्याच्या पुढं आपलं तर निसर्गा पुढं चालतंय का काय? हा काय तर चालतंय का? त्याला थांब म्हणलं तर काय ती थांबणार आहे? थांबत नसतंय, ती चालूच राहणार. एवढं जर कळलं असतं तर आज ही मला भांडणं करून तुम्ही गेलाच नसता. भांडणं करायला नसते ती. आपल्या दोघाला तर कुणाचा आधार आहे? आता आपण आहे ना दोघांना एकमेकाला, आपण एकामेकाला सावरायला पाहिजे. आणि तुम्हीच असं करायचं, कळून न कळल्याने करायचं. पाक पोरगी हाय, तिच्या भविष्याचं बघायचं आहे, अजून शाळेला घालवायचे, इथं सोय नाही तर मी आमच्या माहेरला घालायचं म्हणती या. एवढं सुद्धा तुमच्या ध्यानात ये ना म्हणजे काय? मी चांगला विचार करते, ती काय वाईट आहे काय? तुमच्या परीनं तुम्ही वागा. मला तर ह्या असल्या गोष्टीचा वैताग घेऊन गेलाय. त्यामुळे तुम्हाला कसं वागायचं आहे कसं नाही ती तुम्ही ठरवा. तुम्हाला चांगलं जर सांगितलेलं कळत नसेल तर काय उपयोग आहे त्याचा? आपण जीव तोडायचा आपल्या माणसासाठी झटायचं आणि तुम्ही असं करायचं काय? तुम्ही आज डबा नेऊन म्हणजे न नेऊन अशी चूक केली ना मोठी. बघू मी पण बघते किती दिवस तुम्ही हॉटेलवर खाताय. असं बोलून गेलाय ना तुम्ही हॉटेलात खातो, बघू किती दिवस खाताय.